आघाडीवर आहेत आणि तिसऱ्या नंबरवरती खैरे पोहोचलेले आहेत। ही गमतीदार गोष्ट संभाजीनगरमधली। संदीपान भुमरेंचा तशी एंट्री खूप उशिरा झाली, पण आल्यानंतर आता ही गणितं कशी बदलतायत आणि कोणाच्या पथ्यावर पडतात ते बघावं लागेल। संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंची मोठी पिछाडी। याला आता हा कंगोरा आता आपण पत्रकार असल्यामुळे आपल्याला ते तसं गणित जुळणं आपल्या डोक्यात आहे, पण दानवेंची नाराजी अमोल याच्या मागे कारणीभूत ठरेल का? कारण ते इच्छुक होते यावेळच्या लोकसभेसाठी, मात्र तसं झालं नाही। निश्चितपणे जे भाजपचे दुसरे दानवे आहेत रावसाहेब दानवे, त्यांनी मात्र आघाडी टिकवून ठेवलेली आहे सध्या। त्यांची चालू आहे ते दुसरे दोन हॅट्रिक, दुसरी हॅट्रिक करताना पहिली हॅट्रिक झाली, 6वी त्यांची निवडणूक असेल त्या दिशेने चालू आहे। पण इथे संभाजीनगरमध्ये मात्र वेगळंच राजकारण बघायला मिळतंय। संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंची मोठी पिछाडी। श्रीकांत पाटलांची प्रतिक्रिया किंवा श्रीकांत पाटीलजी, तुम्ही मराठवाड्यातूनच आलेलात, हे काय अचानक संभाजीनगरमध्ये असं का बघायला मिळतंय? संभाजीनगरची तुम्ही आत्ताची परिस्थिती पाहायला गेलात तर आपल्याला असं वाटतं की मागे पुढे चालू आहे अजूनही। तिथे 2-3 फॅक्टर वर्कआउट होताना दिसत आहेत। एक तर पहिल्यांदा संभाजीनगरमधली जी उमेदवारी महायुतीकडनं गेली ती खूप उशिरा डिक्लेअर झाली। दुसरी गोष्ट, जालना त्याच्या बाजूलाच होतं आणि मराठा आरक्षणाचं ते केंद्र होतं, त्याचेही काही इम्पॅक्ट्स तिथे होत आहेत। पण इम्तियाज जलील यांनी जे मागच्या 5 वर्षात जे काम केलं ते काही खूप समाधानकारक काम नव्हतं। त्यामुळे मला असं वाटतं की खैरे आणि इम्तियाज जलील याच्यामध्ये मुस्लिम वोट कुठे ट्रान्सफर होतात याचा फायदा भुमरेंना कदाचित मिळेल आणि मला असं वाटतं की तासभरात भुमरे पुढे येतील। कारण मराठवाड्यातला ओव्हरऑल पॅटर्न जर आपण पाहायला गेलो तर मला असं वाटतं की 5-3 असं होण्याची शक्यता आहे। 5 साधारणतः महायुतीकडे जातील आणि 3 सीट महाविकास आघाडीकडे जातील। पण मला थोडासा विषय ट्रेंडच्या संदर्भामध्ये तुम्ही नॅशनल फिगर्स आणि श्रीकांतजी तुम्हाला थोडंसं थांबवते कारण सारख्या अपडेट्स येतात।